आधी का नाही? माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून 5-5 हजार रुपये देत होते, आता वरून देत आहे. काय फरक आहे? आता खाली कारभार चाललेला टेबलाच्या, आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे. त्या गोष्टीचा मी निषेध करते. स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार. महाराष्ट्र सरकार हे बँकरप्ट झालंय, दिवाळखोर झालंय, कारण का सगळे पैसे या योजनेत गेले. पण माझ्या शेतकरी मायबापला काही, अहो आम्हाला महिलांना तुम्ही विकत घेणार आहात का? आम्हाला सुरक्षित व्हायचंय, आम्हाला सुरक्षित जीवन जगायचंय, आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं. म्हणून बदलापूरच्या घटनेचा 4 वर्षाच्या चिमुकल्यांना पण या बीजेपी साठच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही. त्यांचे सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली, ती असं म्हणाली, नेता आहे, मी नाव नाही घेत, ती पण आमची बहीणच आहे, पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे 1500 रुपये देता ही लाच आहे, तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय. आता मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलंय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही. जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही. पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही. अरे बाबा, तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले, तुमच्या घरी नेते झाले, पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या 4 गोष्टी करता येणार नाही, कारण आता आपल्याजवळ पैसे उरले नाही. त्या बहिणींकरता हे 1500 रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही.